आपण जे फुलं आणि पुष्पगुच्छ पाहतायत ते सचिनच्या घरचे आहेत. ज्या सचिननं अंडर-19 या भारतीय क्रिकेट संघामध्ये शतक पार खेळी केली, त्या सचिनचा जे कौतुक आहे ते त्याच्या घरी कुटुंब करत आहे. ते कुटुंब माझ्यासोबत आहे. सचिन धस म्हणजे भारतीय क्रिकेट संघाला आतापर्यंत सचिन तेंडुलकर यांचं नाव जे आहे ते पाहायला मिळायचं, त्यांना पाहिलं जायचं. मात्र आता सचिन धस यांच्या नावानं ती जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढली असंच म्हणावं लागेल. कारण की बीडच्या सचिन धसने चमकदार आणि शतक पार खेळी केल्यानं या ठिकाणी अंडर-19 या वर्ल्ड कपमध्ये भारत हा आता फायनलमध्ये पोहोचलेला आहे. तर सचिनचे वडील माझ्यासोबत आहेत. काय भावना आहे, काय प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? खूप आनंद वाटतो आहे. काल जो सेमीफायनल मॅच हा सचिनने आणि कॅप्टन उदय सारंगने जो खेचून आणला की लगभग आपला मॅच हा खूप बिकट परिस्थितीमध्ये होता. 4 विकेट गेल्या होत्या, पण ज्या पद्धतीने ह्या दोघांनी खेळ केला, 171 धावाची पार्टनरशिप ह्या दोघांनी केली आणि ते दोघं खेळत असताना असं कधीच वाटलं नाही की भारत मॅच हरल, की हे एवढे सहज खेळत होते. ज्यावेळेस 4 विकेट गेल्या त्यानंतर येऊन ह्या दोघांनी जे कॉम्बिनेशन करून एकमेकामध्ये बोलून हे करून जे त्यांनी मॅच हा ओढत नेला शेवटपर्यंत. आता बॅड लक की सचिन 96वर आऊट झाला आणि आऊट झाल्यानंतर थोडं वाईट वाटलं, 100 नाही झाल्या, पण त्याच्यापेक्षा उत्सुकता होती की भारत मॅच जिंकायला पाहिजे. सचिन आऊट झाल्यानंतर पण उदय सारंग चिकाटीने शेवटपर्यंत खेळला आणि तो मॅच जिंकून आणला. त्यामुळं कालचा दिवस माझ्यासाठी आयुष्यातला खूप मोठा दिवस होता की सेमीफायनल मॅच होती, भारत या बिकट परिस्थिती होता आणि तशा मॅचमध्ये माझा मुलगा सचिन हा एकाकी खेळून चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करून तो संघाला जिंकून देतो आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला. खरं पाहिलं तर आपल्या मुलाचं जे स्वप्न होतं ते तुम्ही पाहिलं होतं. सचिननं वर्ल्ड कप आणावं हे देखील तुम्ही बोलून दाखवलं होतं आणि आता कुठंतरी ते स्वप्न साकार होतंय असं दिसतंय. याच्यानंतरची तुमची प्रतिक्रिया काय? कारण की जो सामना आहे तो आता येणाऱ्या काही दिवसात पाहायला जाणार आहेत का आणि काय भावना आहे? ज्यावेळेस त्याचं अंडर-19 वर्ल्ड कपच्या टीममध्ये भारतीय संघामध्ये ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस मला असं वाटत होतं की तो संघामध्ये खेळावा आणि चांगला परफॉर्मन्स करावा आणि भारतानेच वर्ल्ड कप जिंकून आणावा आणि त्या विजयामध्ये माझा मुलगा सचिन धसचा खूप सिंहाचा वाटा असावा हे माझं स्वप्न होतं ज्यावेळेस त्याचं सिलेक्शन टीममध्ये झालं ते. आणि ते स्वप्न बऱ्यापैकी त्यांनी माझं पूर्ण केलं. नेपाळबरोबर त्यांनी 116 धावा केल्यात आणि काल पण अतिशय बिकट परिस्थितीमध्ये तो खेळून त्यांनी 96वर आऊट होऊन त्यांनी म्हणजे मॅच ओढून आणला आणि असाच परफॉर्मन्स हा त्यांनी वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही करावा आणि वर्ल्ड कप हा भारताला जिंकून आणावा. आणि वर्ल्ड कपच्या फायनलसाठी मी टीमला विशेषतः अर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, कॅप्टन उदय सारंग मी यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना विनंती करतो की तुमच्या आयुष्यातलं 100% तुम्ही द्या, पण वर्ल्ड कप भारताला जिंकून द्या. नक्कीच. आई देखील आपल्यासोबत आहेत. काय प्रतिक्रिया पहिली तुमची? अप्रतिम, अगदी एक्सलंट खेळी करून कालचा इंडियाचे सर्वच प्लेयरने ज्याचा जसा रोल होता, जसं जसं त्यांना खेळायला हे होतं स्कोप होता तसं खेळून कालचे जे सेमीफायनलची व्हिक्टरी आपण घेतलेली आहे. यापुढेही जो फायनलचा मॅच होईल तो सुद्धा 2 अतिउच्च संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघ एक्सलंट आहेत आणि दोघांनीही चांगली कामगिरी जे 100% देतील, चांगली कामगिरी करतील, तो संघ नक्कीच विजय होईल आणि अपेक्षा आहे भारत हा आपला चांगली कामगिरी करून वर्ल्ड कप नक्कीच जिंकेल. शुभेच्छा कशा असणार आहेत आणि फायनल मॅच पाहायला तुम्ही आई म्हणून जाणार? येस, या फायनल मॅचला तर नाही जाणं शक्य नाही, परंतु नेक्स्ट केव्हाही बाहेर मॅचेस असतील त्यावेळेस आम्ही नक्की जाण्याचं नियोजित आहे. बस इथूनच आपण सर्वांनी मिळून चीअरअप करू आणि सचिन आणि इंडियाला शुभेच्छा देऊ. बेस्ट ऑफ लक. खरं पाहिलं तर तुम्ही एक स्वप्न पाहिलं होतं की सचिननं मोठं व्हावं, वर्ल्ड कप जिंकावं, मात्र पाय जमिनीवर ठेवून त्यांनी याच्यामध्ये काही हे घेतलं नाही पाहिजे. तुम्हाला काय वाटतं याविषयी? येस, कोणताही नागरिक जरी खूप काही मोठा झाला तरी पण जो ग्राउंडवर राहील त्याला सगळं काही अनुभवता येतं, उपभोगता येतं आणि एक चांगलं नागरिक जर झालं
आणि जमिनीवर राहून हे सर्व केलं तर हे यश जास्त काळ आणि लॉंग लाईफ टिकवता येईल अशा शुभेच्छा मी सर्वांना देते, सचिनलाही आणि सगळ्यांनाच, की त्यांनी ग्राउंडवर राहून आपलं यश आनंदित करावं. आपण पाहताय सचिन धस यांच्या घरी हा आनंद उत्सव साजरा केला जातोय. या ठिकाणी सचिनचे मित्रपरिवार असतील किंवा त्यांच्या कुटुंबाचे जे मित्रपरिवार नातेवाईक असतील ते रात्रीपासूनच या ठिकाणी येत आहेत. सेमीफायनल मॅच जी आहे ती या ठिकाणी जिंकलेली आहे आणि फायनल जी मॅच होणार आहे ती ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तान या संघासोबत होणार आहे. त्यामुळं या ठिकाणाहून आता सचिनचे जे कुटुंब आहे, आईवडील आहेत, तर त्यांनी पूर्ण सचिनसह पूर्ण कुटुंबाला देखील या ठिकाणाहून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि जे वर्ल्ड कप आहे ते भारताला जिंकूनच आणा अशा देखील या ठिकाणी त्यांनी आशावाद व्यक्त केला आहे. जे आपण माझ्या पाठीमागं पाहताय ते सचिनने आतापर्यंत जे बक्षीस असतील, पारितोषिक असतील ते विविध ठिकाणी मॅचेस खेळून क्रीडा क्षेत्रामध्ये जे स्पर्धा होतात ते स्पर्धा या ठिकाणी खेळून या ठिकाणी जिंकून आणलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर जे पारितोषिक आहेत ते आतापर्यंत सचिनला मिळालेले आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर लहानपणापासून अगदी जसं पाळण्यात आपलं आईवडील आपल्या मुलाचं स्वप्न या ठिकाणी पाहतात तसंच स्वप्न सचिनच्या वडिलांनी पाहिलं होतं आणि तो जन्मायच्या पूर्वीच या ठिकाणी सचिनला क्रिकेटर बनवायचं आहे हीच जी जो प्रण होता तो सचिनचे वडील संजय धस यांनी घेतला होता आणि त्याची आता साकारता ते स्वप्न आता सत्यात उतरत असल्याचं पाहायला मिळतं. आणि एकूणच यामुळं बीड जिल्ह्यातच नाही तर देशभरामध्ये आनंद उत्सव साजरा केला जातो आहे. विनोद जिरे, साम TV, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.